नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. महा टी 2026साठी आपण व्हिडिओ सिरीज घेऊन आलेलो आहोत. याच्या आधी आपण 2014 PYQ अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये इतिहास आणि नागरिकशास्त्राशी संबंधित 30 प्रश्न पाहिले होते. आजचा जो व्हिडिओ आहे तर याच्यामध्ये त्याचा दुसरा पार्ट असणार आहे. म्हणजे 2014 जी महा टी एक्झाम झाली होती तर त्या पेपरमधील राहिलेले जे 30 प्रश्न आहेत जे भूगोलाशी संबंधित आहेत तर ते आता आपण पाहणार आहोत. महा टी तयारी करणारे सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी आणखी CTTची तयारी करणारे सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी, जर तुम्ही SSTसाठी पेपर क्रमांक 2साठी जर एका चांगल्या यूट्यूब चॅनलच्या शोधात असाल तर बघा, नक्कीच आपलं चॅनल तुम्हाला नक्कीच मदत करेल. आपल्या या विषयाला बघा, पेपर क्रमांक 2 आपला SST पेपर क्रमांक 2 याला जवळजवळ 60 मार्कांचं वेटेज आहे आणि या 60 मार्कांसाठी 60 प्रश्न विचारले जातात आणि त्या 60 प्रश्नांची प्रॉपर तयारी तुमची इथे करून घेतली जाईल. बघा, फेब्रुवारी 2026ला जी CTT एक्झाम झालेली आहे तर त्याचे आपण सगळे CTTचे PYQ अनालिसिसचे व्हिडिओ घेतलेले आहेत. त्याला पण तुम्ही भरभर प्रतिसाद दिला होता आणि काही गॅप नंतर आपण पुन्हा एकदा महा टीची ही सिरीज सुरू करतोय. त्यामुळं याला पण असाच प्रतिसाद द्या आणि तुमचे मित्रमैत्रिणी असतील तर त्यांच्यापर्यंत आपल्या या व्हिडिओची लिंक जरूर पोहोचवा. तुम्ही देखील सबस्क्राईब करा. व्हिडिओ त्याचबरोबर काही महत्त्वाची पुस्तकं हायलाईट करून दिलेले आहेत. 6वी ते 10वी आपण डिटेल पुस्तक ॲनालिसिस रिव्हिजन स्वरूपात घेतलेले आहेत. ती हायलाईट केलेली सगळी पुस्तके आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहेत. या पेपरची PDF सुद्धा मी टेलिग्राम चॅनलला तिथं अपलोड करून देईन. तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तिथून तुम्ही PDF वाचू शकता आणि हायलाईट केलेली पुस्तकं आहेत ती सुद्धा तुम्ही तिथून वाचू शकता. बघा, तर महा टी 2026साठी हा जो आपण पेपर घेतलेला आहे तर तो पेपर आहे पेपर 2014चा आणि पेपर क्रमांक 2 आणि त्याच्यापैकी हा दुसरा पार्ट आहे आणि या दुसऱ्या पार्टमध्ये आपण भूगोल आणि अर्थशास्त्र याच्याशी संबंधित जे प्रश्न आहेत तर ते पाहणार आहोत. बघा, पहिला प्रश्न आहे, केवळ पावसाच्या पाण्यावर केल्या जाणाऱ्या शेतीला टिंबटिंब म्हणतात. आता शेतीमध्ये बागायती शेती, जिरायती शेती, सखोल शेती आणि व्यापारी शेती हे जे प्रकार दिलेले आहेत तर त्यापैकी केवळ पावसाच्या पाण्यावर केल्या जाणाऱ्या शेतीला टिंबटिंब म्हणतात. उत्तर असणार आहे जिरायती शेती. बघा, केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी जी शेती आहे तर तिला म्हटलं जातं जिरायती शेती. मग आता या शेतीचे जे प्रकार आहेत तर त्याचे सगळे प्रकार आपण व्यवस्थित पाहून घेऊ. पहिला प्रकार आहे बागायती शेती. बागायती शेती म्हणजे काय? बघा, थोडक्यात ज्या शेतीमध्ये पाण्याचा पुरवठा कृत्रिम साधनांनी, कालवे, विहीर, ठिबक सिंचन इत्यादी साधनांनी केला जातो तर त्या शेतीला बागायती शेती म्हटलं जातं. बागायती शेतीमध्ये ऊस असेल, भाजीपाला असेल, फळबाग असेल तर ही पिके घेतली जातात. दुसरा प्रकार आहे जिरायती शेती. जी शेती फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते तिला म्हटलं जातं जिरायती शेती. आपलं उत्तर इथं आहे, पण या बाकीच्या ऑप्शनवर पण आपल्याला व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे कारण की PYQ बेस्ड क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात आणि PYQचा अभ्यास करत असताना प्रश्नाच्या खाली दिलेले सगळे पर्याय, त्या पर्यायांचा देखील तुम्हाला अभ्यास करणं खूप गरजेचं असतं कारण पुढे जाऊन बघा 1-2 वर्षानंतर त्या पर्यायाला धरून तुम्हाला प्रश्न विचारला जातो. तिसरा प्रकार आहे शेतीचा सखोल शेती. कमी जमिनीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी खत, पाणी, आधुनिक तंत्रज्ञान व जास्त मेहनत वापरून केली जाणारी शेती म्हणजे सखोल शेती. त्याच्यानंतर व्यापारी शेती. बघा, बाजारात विक्री करून नफा मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात केली जाणारी जी शेती आहे तर तिला म्हटलं जातं व्यापारी शेती. व्यापारी शेतीची उदाहरणे आहेत कापूस, चहा, कॉफी, रबर. फक्त लक्षात ठेवा, बागायती शेती, जिरायती शेती, सखोल शेती आणि व्यापारी शेती या म्हणजे एक्झॅक्ट काय कन्सेप्ट आहे आणि कशा प्रकारे शेती केली जाते. पहिला प्रश्न क्लिअर असेल तर दुसरा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 2, यवतमाळ जिल्ह्यातील गरम पाण्याचा झरा असलेले प्रसिद्ध ठिकाण कोणते? ए वज्रेश्वरी, बी आहे उन्हवरे, सी आहे सुनपदेव आणि डी आहे कापेश्वर. याचं उत्तर आहे यवतमाळ जिल्ह्यातील गरम पाण्याचा झरा असलेले प्रसिद्ध ठिकाण आहे कापेश्वर, ऑप्शन क्रमांक डी. आता बघा, हा जो पेपर आहे तो पेपर आहे 2014चा. जे पहिल्यांदा DET देत आहेत किंवा मागं पण दिलेले आहे तर त्यांनी काय करायचं आहे, असे जे क्वेश्चन आहेत, आता काही क्वेश्चन तुम्हाला पुस्तकामध्ये नाहीच सापडणार. का नाही सापडणार? कारण आत्ताचा जो नवीन सिलेबस आहे तर त्यानुसार ही आत्ताची पुस्तके आहेत आणि त्यानुसार तुम्हाला आता प्रश्न जे येणार आहेत ते नवीन सिलेबसनुसार येणार आहेत. हा
2014चा पेपर असल्या कारणाने जुन्या सिलेबसनुसार आहे, त्यामुळे त्यातले काही प्रश्न तुम्हाला नाही आत्ताच्या सध्याच्या पुस्तकामध्ये सापडले तरी देखील अजिबात ताण घेऊ नका. फक्त ते PYQ तुम्हाला माहीत असावेत एवढ्याच गोष्टीतून फक्त प्रश्न आणि उत्तर एवढ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आणि या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याच्या मागे लागण्यापेक्षा आत्ता जो तुम्हाला सिलेबस डिझाईन करून दिलेला आहे किंवा जो नवीन अभ्यासक्रमानुसार नवीन जी पाठ्यक्रमाची जी पुस्तकं आहेत 6वी ते 12वीची, तर ती तुम्ही काय करायची आहेत, प्रॉपर करायची आहेत. पाठ्यपुस्तकाच्या बाहेर एकही शब्द किंवा एकही प्रश्न जात नाही. त्याच्यानंतर पुढे 3 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? प्रश्न क्रमांक 3, हरियाल, हिरवे कबूतर, पोपट, चिमणी, कावळा. तर महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे ऑप्शन क्रमांक 1 हरियाल, ज्याला हिरवे कबूतर असंही म्हटलं जातं. आता महाराष्ट्राची राज्य प्रतीके उद्या भविष्यात याच्यावर देखील प्रश्न फ्रेम होऊ शकतो. महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला पाठ्यपुस्तक होतं आणि त्या पाठ्यपुस्तकावर आधारित हा प्रश्न होता, जुन्या सिलेबसनुसार होता. पण तरी देखील महाराष्ट्राशी संबंधित जी प्रतीके आहेत तर ती इतरही परीक्षांना विचारली जातात, त्यामुळे माहीत असणं खूप गरजेचं आहे. महाराष्ट्राचा जो राज्य प्राणी आहे तर तो कोणता आहे? शेकरू. त्याच्यानंतर पक्षी कोणता आहे? हरियाल. त्याच्यानंतर वृक्ष आंबा. महाराष्ट्राचे राज्य फूल आहे जारूळ. राज्य फळ आंबा. मासा खवल्या मांजर मासा. राज्य फुलपाखरू आहे ब्लू मॉर्मॉन. आणि महाराष्ट्राचा राज्य खेळ आहे कबड्डी. तर एवढी ही जी प्रतीके आहेत महाराष्ट्राशी संबंधित तर ती तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे 4था प्रश्न, गोव्यातील वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक उत्सव आहे. ए गणेशोत्सव, बी आहे नवरात्र, सी आहे कार्निवल आणि डी आहे दीपावली. आता इथं बघा, गणेशोत्सव, नवरात्र असेल, दीपावली असेल, हे कॉमन आहेत. आपल्याला गोव्यातील वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक उत्सव विचारलेला आहे, त्यामुळं ऑप्शन क्रमांक सी याचं अचूक उत्तर आहे कार्निवल. ऑप्शन क्रमांक सी. पुढे 5 नंबरचा प्रश्न, भारतात परतीचा मान्सूनचा काळ टिंब असतो. याच्यावर आणखीन एका पद्धतीनं प्रश्न आलेला आहे, त्यामुळे हा PYQ अतिशय महत्त्वाचा आहे. भारताचा परतीचा मान्सूनचा काळ आहे तर तो कालखंड बघा. ए जून ते सप्टेंबर, बी आहे ऑक्टोबर ते नोव्हेंबर, सी आहे नोव्हेंबर ते जानेवारी आणि डी आहे फेब्रुवारी ते जून. तर परतीच्या मान्सूनचा जो काळ आहे तर तो आहे ऑक्टोबर ते नोव्हेंबर. आता परतीच्या मान्सून संदर्भात काही महत्त्वाची माहिती. ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात नैऋत्य मान्सून भारतातून परत जाऊ लागला, याला काय म्हटलं जातं, परत जाऊ लागतो, याला परतीचा मान्सून म्हटलं जातं. या काळामध्ये वारे जमिनीवरून समुद्राकडे वाहतात. वारे जमिनीवरून समुद्राकडे वाहतात आणि दक्षिण भारताच्या पूर्व किनारपट्टीवर विशेषतः तमिळनाडू मध्ये या काळात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. बघा तमिळनाडू, तर इथं सुद्धा तुम्हाला प्रश्न आलेला आहे. परतीचा पाऊस जो आहे तर तो भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पडतो? तर तमिळनाडू. त्यामुळे तमिळनाडू हे पण तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, इथं पण PYQ आलेला आहे. हा पाऊस बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे व चक्रीवादळामुळे पडतो. परतीच्या मान्सूनमुळे तामिळनाडूला वर्षातील महत्त्वाचा पाऊस मिळतो. इथं हा प्रश्न क्लिअर झाला असेल तर 6 नंबरचा प्रश्न, ग्रीनिच या मूळ रेखावृत्तावर गुरुवार दुपारचे 12 वाजले असल्यास 45 अंश पश्चिम रेखावृत्तावर किती वाजलेले असतील? आत्ता लेटेस्ट 2025ची जी TETची एक्झाम झाली तर त्याच्यावर तुम्हाला या प्रमाण वेळेवर प्रश्न विचारलेला होता, त्यामुळे ही कन्सेप्ट खूप जास्त महत्त्वाची आहे. CTT जर तुम्ही पेपर देणार असाल तर 100% या कन्सेप्टवर तुम्हाला एक प्रश्न असतोच असतो प्रत्येक पेपरला. त्यामुळं पहिला आपण कन्सेप्ट क्लिअर करूया. तर ग्रीनिच काय आहे बघा, जी प्रमाण वेळ आहे तर ती रेखावृत्तावरून ठरवली जाते. ज्यावेळी आपण पृथ्वीगोलाचा अभ्यास करतो, ज्या आडव्या काल्पनिक रेषा आहेत तर त्यांना अक्षरवृत्त म्हटलं जातं. उभ्या ज्या काल्पनिक रेषा आहेत त्यांना काय म्हटलं जातं? रेखावृत्त म्हटलं जातं. आणि या उभ्या आणि आडव्या काल्पनिक रेषामुळे वृत्तजाळी बनत असते. आता ग्रीनिच शहर कुठं आहे? लंडन येथे आहे. ग्रीनिच लंडन. तर हे ग्रीनिच आहे. तर या ग्रीनिचची जी प्रमाण वेळ आहे तर ती पूर्ण जगाची प्रमाण वेळ मानली जाते. आणि आपल्या भारतात आणि ग्रीनिचची जी प्रमाण वेळ आहे तर ती कशावरून ठरवली जाते? 0 अंश रेखावृत्तावर. आता भारताची जी प्रमाण वेळ आहे तर बघा, भारताची जी प्रमाण वेळ आहे तर ती 82.5 पूर्व रेखावृत्तावरून ठरवली जाते आणि हे ग्रीनिचच्या पूर्वीकडे आहे. आणि या दोन्हीतल्या प्रमाण वेळेमधील फरक किती आहे? 5.5 तास. आता ही कन्सेप्ट समजून घ्या तुम्ही. समजा ग्रीनिचमध्ये दुपारचे 12 वाजलेले असतील तर भारतामध्ये 5.5 तास पुढचा टाइम असेल, म्हणजे 5.5 तास पुढे म्हणजे
भारतामध्ये 5:30 वाजलेले असतील. जर ग्रीनिचमध्ये 1 वाजलेलं असेल तर इकडे भारतामध्ये 6:30 वाजलेले असतील. 5:30 तासाचा डिफरन्स लक्षात घ्यायचा आणि ग्रीनिचच्या वेळेमध्ये 5:30 तास ॲड केलं प्रत्येक वेळी तर तुम्हाला भारताची प्रमाण वेळ मिळेल. आता ही जी कन्सेप्ट आहे, इथं काय प्रश्न विचारलेला आहे, गुरुवारी दुपारचे 12 वाजलेले आहे आणि असल्यास 45 अंश पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील. आता समजा हे जे ग्रीनिचचं ही ग्रीनिच रेखावृत्त आहे 0 अंश. इथं कन्सेप्टचा भाग आहे. जर तुम्ही ग्रीनिच प्रमाण वेळेच्या पूर्वेकडे गेलात तर टाईम प्लस केला जातो आणि जर पश्चिमेकडे गेला तर टाईम इथून वजा केला जातो. आता इथं 12 वाजलेले आहेत, इथं 12 वाजलेले आहेत आणि पश्चिम रेखावृत्तावर किती वाजलेले असतील विचारलेलं आहे. म्हणजे बघा 12पेक्षा टाईम काय केला पाहिजे, वजा केला पाहिजे. 12तून टाईम वजा केला पाहिजे. आता पृथ्वीला 360 डिग्री फिरण्यासाठी किती वेळ लागतो, 24 तास. 24 तास आणि 1 तास फिरण्यासाठी जर 360ला आपण 24ने भागलं तर इथं 15 अंश येईल. म्हणजे पृथ्वीला 1 तास 15 अंश फिरण्यासाठी किती वेळ लागतो, 1 तास लागतो. परत एकदा बघा, पृथ्वीला 360 डिग्री फिरण्यासाठी 24 तास लागतात. 24ने 360ला भागलं तर 15 अंश येईल. 15 अंश फिरण्यासाठी पृथ्वीला 1 तास लागतो आणि 1 तास जर तासाचं आपण रूपांतर मिनिटामध्ये केलं तर 60 मिनिटं येतील आणि 15ने 60ला भागलं तर पुन्हा पृथ्वीला 1 अंश फिरण्यासाठी 4 मिनिट इतका कालावधी लागतो. 4 मिनिट इतका कालावधी लागतो. आता बघा, तुम्ही प्रत्येक वेळी फक्त 15 अंश लक्षात ठेवायचा आहे. 15 अंश म्हणजे 1 तास असेल. 15 अंश म्हणजे जर 1 तास पकडलं तर बघा हे आहेत 45. 15च्या किती पट आहेत, 15 अंश. जर 1 तास पकडलं तर 15चे दुप्पट 30 अंश. 30 अंश म्हणजे किती होतील, 2 तास. आणि 15 त्रिक 45 म्हणजे 15ची तिप्पट म्हणजे 3 तास. म्हणजे जर 45 अंश बरोबर 3 तास असेल तर हे 3 तास काय करायचे आहेत, पश्चिमेकडे आहेत. त्यामुळे 3 तास 12तून वजा केले तर तुम्हाला 12तून 3 तास वजा केल्यानंतर 9 वाजलेले पाहायला मिळतील. म्हणून गुरुवार सकाळचे 9 वाजलेले असतील. बघा 12च्या नंतरचा टाईम इथं दुपारीचे 3 दिलेले आहेत, इथं संध्याकाळचे 6 दिलेले आहेत. 12 नंतरचा टाईम आहे त्यामुळे हे पहिला काय केले तर आपण एलिमिनेट केले. आता सकाळचे 3 तर इतकं तर मागं आपण जाणार नाही, कारण फक्त बघा 15 त्रिक 45 म्हणजे फक्त 3 तास आपल्याला 12तून वजा करायचे आहेत. त्यामुळे 3 तास जर वजा केले तर आपल्याला उत्तर मिळेल गुरुवार सकाळचे 9 वाजलेले असतील. ही कन्सेप्ट परत एकदा व्यवस्थित पहा. पृथ्वीला 360 डिग्री फिरण्यासाठी जवळजवळ 24 तास लागतात. म्हणजेच पृथ्वीला 15 अंश फिरण्यासाठी किती तास लागतात, 1 तास लागतात. मग 15ची तिप्पट दुप्पट अशा पद्धतीनं लक्षात ठेवा. 15 अंश म्हणजे 1 तास म्हणजे 30 अंश म्हणजे 2 तास आणि 45 अंश म्हणजे 3 तास. त्याच्यानंतर 60 अंश म्हणजे किती, 15 चोक 60 म्हणजे 4 तास. आणखी परत एकदा बघा, जर हे तर तुम्ही पाठ कराच, पण जर तुम्हाला 46 47 असं जर विचारलं तर एवढंच लक्षात ठेवा, 1 अंश फिरण्यासाठी 4 मिनिट लागतात. 4 मिनिट. मग या 4 मिनिटांना जरी तुम्ही 45ला गुणलं तरी उत्तर सेमच येणार आहे. हा जो फॅक्च्युअल डाटा आहे तो हा डाटा व्यवस्थित कन्सेप्च्युअली समजून घ्या आणि मग लक्षात ठेवा. इथं हा प्रश्न क्लिअर होतो. त्याच्यानंतर 7 नंबरचा प्रश्न आहे, 23.5 अंश ते 60 अंश रेखावृत्त दरम्यानच्या प्रदेशास टिंबटिंब पट्टा म्हणतात. समशीतोष्ण, उष्ण, शीत आणि उबदार. आता बघा इथं 66.5 पाहिजे होतं. किती, 66.5. त्यामुळे हा प्रश्न हॅश झालेला आहे. इथं 60.5 नाही 66 पाहिजे होतं. तरी पण आपण आता इथं थोडंसं दुरुस्त करून बघूया. आता हा काय प्रश्न आहे, 23.5 ते 66 रेखावृत्त दरम्यानच्या प्रदेशास काय म्हणतात. बघा 23.5 ते 66 आणि इथं रेखावृत्त येतच नाही. मुळात हा प्रश्नच पूर्णपणे चुकीचा आहे. त्यामुळे हा प्रश्न हॅश करून टाका. तर इथं बघा कटिबंध आहे, कटिबंध आहे. हे आहे आपलं 0 अंश रेखावृत्त. याला विषुववृत्त देखील म्हटलं जातं. या विषुववृत्तापासून उत्तरेकडे आपण 23.5 अंश वर गेलो तर इथं आहे आपलं कर्कवृत्त. इथं आहे आपलं कर्कवृत्त. त्याचबरोबर 23.5 अंश जर आपण दक्षिणेकडे आलो तर इथं आहे आपलं मकरवृत्त. इथं आहे आपलं मकरवृत्त. त्याच्यानंतर इथं बघा पुन्हा 66.5 अंश आपण वर गेलो तर इथं आहे आर्टिक वृत्त. आर्टिक आणि इकडं आहे अंटार्क्टिक. इथं आहे अंटार्क्टिक. तर आता
कटिबंध पण समजून घ्या. विषुववृत्ताच्या उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे 23.5 अंशाचा हा जो पट्टा आहे तर हा उष्ण कटिबंधाचा आहे. त्याच्यानंतर विषुववृत्ताच्या उत्तरेकडे 66.5 अंश आणि दक्षिणेला 66.5 अंश हा जो पट्टा आहे तर हा पट्टा समशीतोष्ण कटिबंध म्हणून ओळखला जातो. आणि विषुववृत्ताच्या उत्तरेकडे 90 अंश ते विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे 90 अंश हा जो पट्टा आहे तर तो काय शीतकटिबंध म्हणून ओळखला जातो. 66 ते 90 आणि खाली दक्षिणेला 66 ते 90 हा जो पट्टा आहे तर तो शीतकटिबंध म्हणून ओळखला जातो. विषुववृत्त उत्तरेकडे दक्षिणेकडे 23.5 अंश हा पट्टा उष्णकटिबंध म्हणून ओळखला जातो. आणि इथं 23.5 ते 66 हा जो मधला पट्टा आहे, 23.5 ते 66 वरचा आणि उत्तरेकडचा आणि दक्षिणेकडचा हा समशीतोष्ण कटिबंध म्हणून ओळखला जातो. प्रश्न हॅश झालेला आहे, फक्त ही कन्सेप्ट समजून घ्या. त्याच्यानंतर पुढे 8 नंबरचा प्रश्न, केंद्र भागातील जास्त दाबाकडून सभोवतालच्या कमी दाबाकडे चक्राकार दिशेत वाहणारे वारे कोणते? खारे वारे, मतलई वारे, प्रत्यावर्त वारे आणि आवर्त वारे. बघा, केंद्रभागी जास्त दाब आहे आणि इकडं सभोवताली परिघाकडे कमी दाब आहे. आणि वाऱ्याची वाहण्याची दिशा बघा नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे असते. म्हणजे जास्त दाबाकडून केंद्र स्थानाकडून वारे इकडं परिघाकडे कमी दाबाकडे चक्राकार दिशात वाहतात. या वाऱ्याला कोणते वारे म्हणतात? खारे वारे, मतलई वारे, प्रत्यावर्त वारे की आवर्त वारे? उत्तर असणार आहे प्रत्यावर्त वारे. आणि प्रत्यावर्त आणि आवर्त भिन्न कन्सेप्ट आहेत किंवा विरुद्ध कन्सेप्ट आहेत. आवर्ताची कंडिशन काय असते तर इथं केंद्रभागी कमी दाब असतो आणि इथं परिघाकडे जास्त दाब असतो आणि वारे इकडं केंद्राकडे वाहतात. आणि प्रत्यावर्त मध्ये वारे केंद्राकडून वर्तुळाच्या कडांकडे किंवा परिघाकडे वाहतात. ही झाली कंडिशन आहे, ही आहे प्रत्यावर्तची, ही आहे आवर्तची. आणि आता जी आपण प्रश्नातली बघितली तर ही कंडिशन आहे प्रत्यावर्तची. परत एकदा बघा, खारे वारे, मतलई वारे, प्रत्यावर्त आणि आवर्त या चारही कन्सेप्ट तुम्हाला सांगितलेल्या आहेत. खारे वारे म्हणजे काय तर समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे थंड व ओलसर वारे ज्याला खारे वारे म्हटलं जातं. मतलई वारे रात्री जमिनीकडून समुद्राकडे वाहणारे वारे म्हणजेच मतलई वारे. प्रत्यावर्त आत्ताच आपण बघितलं, हवेचा दाब कमी असतो आणि वारे केंद्राकडे फिरत असतात, त्या स्थितीला प्रत्यावर्त म्हणतात. आणि आवर्त ज्या प्रदेशात हवेचा दाब जास्त असतो, वारे केंद्रापासून बाहेरच्या दिशेने फिरतात, त्याला म्हटलं जातं आवर्त. त्या कंडिशनला काय म्हटलं जातं? आवर्त. पुढं 9 नंबरचा प्रश्न, चंद्राच्या पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग कसा आहे? गोलाकार आहे, लंबवर्तुळाकार आहे, उभ्या दिशेत आहे की आडव्या दिशेत आहे? ही आपली पृथ्वी आहे आणि पृथ्वीचा चंद्र हा एक उपग्रह आहे. आणि हा उपग्रह पृथ्वीला बघा कसा कोणत्या आकारामध्ये प्रदक्षिणा घालतो तर तो आकार आहे लंबवर्तुळाकार. कसा आहे? लंबवर्तुळाकार. लंबवर्तुळाकार अशा पद्धतीनं चंद्र काय करतो तर पृथ्वीला प्रदक्षिणा घालतो. त्यामुळे उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक बी. पुढे, आणि पृथ्वी देखील सूर्याभोवती कोणत्या दिशेत फिरते असं जरी विचारलं किंवा प्रदक्षिणा मार्ग जरी विचारला तरी तो देखील लंबवर्तुळाकारच असेल. पुढे 10 नंबर, मलेशिया व इंडोनेशिया यामध्ये असणारी सामुद्रधुनी कोणती? पाल्कची, जिब्राल्टर, मॅगेलनची आणि मलाक्काची. तर मलेशिया आणि इंडोनेशिया या ठिकाणामध्ये असणारी सामुद्रधुनी कुठली आहे तर मलाक्काची. ऑप्शन क्रमांक डी. आता सगळ्या सामुद्रधुनी व्यवस्थित दिलेल्या आहेत. पाल्क सामुद्रधुनी जी आहे तर ती सामुद्रधुनीवर तुम्हाला आलटून पालटून प्रश्न विचारलेले आहेत आणि खूपदा या सामुद्रधुनी या टॉपिकवर प्रश्न आलेला आहे. त्यामुळे या चारही सामुद्रधुनी व्यवस्थित लक्षात ठेवा. पाल्कची सामुद्रधुनी भारत आणि श्रीलंकाच्या दरम्यान, जिब्राल्टरची स्पेन आणि मोरोक्कोच्या दरम्यान आहे. त्याच्यानंतर मॅगेलनची सामुद्रधुनी जी आहे तर ती चिली आणि दक्षिण अमेरिकेच्या मुख्य भूमीच्या टोकादरम्यान आहे. आणि मलाक्का मलेशिया आणि इंडोनेशिया, मग लक्षात ठेवा मलाक्का आणि इंडोनेशिया यांच्या दरम्यान ही सामुद्रधुनी आहे. पुढे 11 नंबर, उष्ण व थंड प्रवाह जेथे एकत्र येतात त्या भागात काय निर्माण होतं? तर उष्ण व थंड प्रवाह जेथे एकत्र येतात तर तिथं काय तयार होतं तर दाट धुके तयार होतात. आता बघा, महत्त्वाचे सागरी प्रवाह जे आहेत, समुद्राचे जे लाटा आहेत त्यामुळे जे प्रवाह तयार होतात तर त्याच्यामध्ये थंड आणि उष्ण असे दोन प्रवाह आहेत. आणि ज्यावेळी उष्ण प्रवाह आणि थंड प्रवाह एकत्रित येतात तर त्या ठिकाणी दाट धुके निर्माण होते. ऑप्शन क्रमांक ए. पुढे 12 नंबर,
हे सर्व या आता जे प्रश्न पाहिलेले आहेत 6वी-7वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला त्याची उत्तरे मिळून जातील. 12 नंबर, एखाद्या स्थानिक किंवा प्रादेशिक पातळीवरील वस्तू जागतिक पातळीवर उपलब्ध करून देणे म्हणजे टिंबटिंब होय. खाजगीकरण, औद्योगिकीकरण, जागतिकीकरण की स्थानिकीकरण? तर बघा, स्थानिक किंवा प्रादेशिक पातळीवरील वस्तू जागतिक पातळीवर उपलब्ध करून देणे, इथं प्रश्नातच क्लू दिलेला आहे. जागतिक पातळीवर उपलब्ध करून देणे म्हणजे काय आहे? जागतिकीकरण. ऑप्शन क्रमांक सी. पुढे 13 नंबर, इटलीच्या राजधानीचे शहर कोणते? मिलान, रोम, व्हेनिस की नेपल्स? तर इटलीच्या राजधानीचे शहर आहे रोम. ऑप्शन क्रमांक बी. पुढे 14 नंबर, नकाशावरील समोच्चता रेषा जवळजवळ असल्यास जमिनीचा उतार कसा असतो? तीव्र असतो, सम असतो, मंद असतो की अंतर्वक्र असतो? तर नकाशावरील समोच्चता रेषा जवळजवळ असल्यास जमिनीचा उतार हा तीव्र स्वरूपाचा असतो आणि जर समोच्चता रेषा दूर असल्यास, इथं बघा दूर असल्यास, तर उतार कसा असतो? मंद असतो. मंद उतार, हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. जवळ असतील तर उतार तीव्र असतो आणि जर रेषा दूर असतील तर उतार मंद स्वरूपाचा असतो. पुढे 15 नंबर, ताडोबा व पेंच व्याघ्र प्रकल्प जे आहेत तर ते पश्चिम महाराष्ट्रात आहेत की मध्य महाराष्ट्रात की पश्चिम घाटात आहेत की पूर्व महाराष्ट्रात आहेत? ताडोबा व पेंच व्याघ्र प्रकल्प ठिकाण विचारलेलं आहे. तर हे जे आहेत तर ते पूर्व महाराष्ट्रामध्ये आहे. पूर्व महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्राचा जर आपण असा नकाशा बघितला तर नागपूर ह्या साईडला आहे. कुठल्या साईडला आहे? पूर्वेकडे. त्यामुळं ताडोबा आणि पेंच, ताडोबा नागपूरला आहे, ताडोबा व पेंच कुठं आहेत? तर नागपूर, पूर्व महाराष्ट्रामध्ये आहेत. ऑप्शन क्रमांक डी. दिशा विचारलेली आहे. त्याच्यानंतर पुढे आता महाराष्ट्रातील जे महत्त्वाचे व्याघ्र प्रकल्प आहेत तर ते पण लक्षात ठेवा. मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा अमरावतीमध्ये आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूरला आहे. पेंच नागपूरला आहे. ताडोबा चंद्रपूरला आहे. पेंच नागपूरला आहे. त्याच्यानंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यांच्या दरम्यान आहे. नवेगाव नागजिरा व्याघ्र प्रकल्प गोंदियामध्ये आहे आणि बोर व्याघ्र प्रकल्प वर्धा येथे पाहायला मिळतो. पुढे 16 नंबरचा प्रश्न, लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते? लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचे राज्य? ऑप्शन क्रमांक सी, मध्य प्रदेश. त्याच्यानंतर 17 नंबरचा प्रश्न, सर्वप्रथम नकाशा तयार करणारे प्रसिद्ध खगोलतज्ञ कोण? किंवा सर्वप्रथम नकाशा तयार करणारे प्रसिद्ध खगोलतज्ञ टिंबटिंब आहेत. टिंबटिंब आहेत. ए विक्रम साराभाई, बी आहे जगदीशचंद्र बोस, सी आहे क्लाउड्स टॉलेमी आणि डी आहे डॉक्टर माशेलकर. उत्तर आहे क्लाउड्स टॉलेमी. प्रथम नकाशा तयार करणारे भूगोलतज्ञ टॉलेमी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 18 नंबर, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे अहमदनगर आणि अहमदनगरचं सध्याचं नाव आहे अहिल्यानगर. त्यामुळे ही दोन्ही नावे लक्षात ठेवा. अहिल्यानगर, अहिल्यानगर. आणि इथं औरंगाबादचं पण नाव बदललेलं आहे संभाजीनगर. त्यामुळं आता या दोन नावाऐवजी तुम्हाला हे पर्याय प्रश्नामध्ये किंवा उत्तरामध्ये पाहायला मिळतील. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर किंवा अहिल्यानगर. त्याच्यानंतर इथं क्रमांक दिलेले आहेत. तर क्रमानुसार बघा, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिले 5 जिल्हे, पहिला क्रमांक आहे अहमदनगर, दुसरा आहे पुणे, तिसरा आहे नाशिक, चौथा आहे सोलापूर आणि पाचवा आहे गडचिरोली. त्याच्यानंतर 19 नंबर, टिंबटिंब बेटे ही जलमग्न पर्वतरांगेची शिखरे आहेत. निकोबार, लक्षद्वीप, मिनिकॉय आणि अमेनदीवी. तर तुम्हाला हे नेहमी लक्षातच ठेवा. तुम्ही टीईटीचा पेपर देणार आहात आणि मागच्या जर पेपर ॲनालिसिस केलं तर त्या ॲनालिसिसनुसार तुम्हाला एकतर सामुद्रधुनी विचारली जाते, त्याच्यानंतर जी बेटे आहेत तर त्या बेटांवर प्रश्न विचारला जातो. सामुद्रधुनी, बेटे, आता ह्याच्यामध्ये पण पालकची सामुद्रधुनी जी आहे तर ती बऱ्याच वेळा विचारलेली आहे. आणखीन एक कालवा, तर या कालव्यावर पण तुम्हाला प्रश्न विचारला जातो. सामुद्रधुनी, बेटे आणि कालवा. त्यामुळे हे प्रश्न तुम्हाला पाहायलाच मिळतात. त्यामुळे हे जरा व्यवस्थित करायचं आहे. टिंबटिंब बेटे ही जलमग्न पर्वतरांगेची शिखरे आहेत. निकोबार, लक्षद्वीप, मिनिकॉय आणि अमेनदीवी. तर उत्तर असणार आहे निकोबार. आता ही जी निकोबार बेटे आहेत तर बघा, भारताचा जर आपण असा विचार केला तर हा पूर्वेकडचा भाग आहे, हा
पश्चिमेकडचा भाग आहे. इकडे तुम्हाला अरबी समुद्र पाहायला मिळेल, इकडे तुम्हाला बंगालचा उपसागर पाहायला मिळेल आणि ही जी इथली बेटे पण लक्षात ठेवा, बंगालचा उपसागर. आता या बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान आणि निकोबार ही बेटे आहेत आणि अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप, अरबी समुद्रामध्ये असणारे जे बेट समूह आहे त्याला म्हटलं जातं लक्षद्वीप. आणि अंदमान आणि निकोबार हे जे बेट समूह आहे, तर हे बेट समूह तुम्हाला बंगालच्या उपसागरामध्ये पाहायला मिळतात. आणखीन एक बघा, जे भारतातील जागृत ज्वालामुखी कुठं आहे, बॅरन बेटावर, आणि तो कुठं आहे तर या अंदमान निकोबार बेट समूहामध्ये बॅरन बेट, जागृत ज्वालामुखी. त्याच्यानंतर 20, जगातील सर्वोच्च पर्वतरांग टिंबटिंब आहे. ए रॉकी पर्वत, बी आहे ॲपलेशन, सी आहे हिमालय आणि डी आहे अँडीज. तर जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे हिमालय पर्वतरांग. त्याच्यानंतर आता इथं पर्वतरांगा दिलेल्या आहेत. रॉकी पर्वतरांग जी आहे तर ती उत्तर अमेरिकेतील आहे. ॲपलेशियन युनायटेड स्टेट्स आणि कॅनडा यांच्या दरम्यान आहे. हिमालय पर्वतरांग ज्याच्यामध्ये भारत आहे, नेपाळ आहे, भूतान आहे आणि चीन यांचा समावेश होतो. आणि अँडीज जी पर्वतरांग आहे तर ती दक्षिण अमेरिकेमध्ये पाहायला मिळते. पुढे 21 नंबर, भारतातील सर्वात मोठा लोकर उत्पादक प्रदेश कोणता? काश्मीर, राजस्थान, उत्तर प्रदेश की गुजरात? भारतातील सर्वात मोठा लोकर उत्पादक प्रदेश कोणता? तर राजस्थान हा भारतातील सर्वात मोठा लोकर उत्पादक प्रदेश आहे. आता बघा, तुम्हाला लोकर उत्पादक जसा प्रदेश विचारलेला आहे तसा तुम्हाला कर्नाटकवर पण प्रश्न विचारलेला आहे. आणि रेशीम उत्पादन कोणत्या राज्यामध्ये जास्त आहे, म्हणजे तुम्हाला त्या राज्यामध्ये कशाचं उत्पादन जास्त आहे तर हे पण माहीत असलं पाहिजे. प्रश्न आला की त्या प्रश्नाचा अँगल समजतो आणि त्याच्यानुसार मग टॉपिक करायला सोपं जातं. आता हा प्रश्न आहे, लोकर उत्पादक प्रदेश कोणता भारतातील सर्वात मोठा? तर उत्तर आहे बी, राजस्थान. त्याच पद्धतीनं आणखीन एक प्रश्न आलेला आहे, भारतातील सर्वात जास्त रेशीम उत्पादन कुठे होते? आणि उत्तर आहे कर्नाटक. पुढे 22 नंबर, खत निर्मितीसाठी उपयोगी पडणारा फॉस्फेट कोठे आढळतो? ललितपूर, भरतपूर, नागपूर की इंदोर? तर खत निर्मितीसाठी उपयोगी पडणारा फॉस्फेट कुठे आढळतो? तर उत्तर आहे ललितपूर, ऑप्शन क्रमांक 1. पुढे 23 नंबर, आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर कोणते? माउंट केनिया, माउंट स्वेंझोरी, मेरू की माउंट किली मांजारो? आफ्रिकेतील सर्वोच्च शिखराचं नाव आहे माउंट किली मांजारो. पुढं 24 नंबर, यल निनो या स्पॅनिश शब्दाचा अर्थ काय? लहान मुलगी, लहान मुलगा, वृद्ध स्त्री की वृद्ध पुरुष? तर याचं उत्तर आहे यल निनो आणि ला निना. बघा, यल निनो आणि ला निना यामुळे पावसाच्या वितरणावर परिणाम होतो. तर यल निनोचा अर्थ आहे लहान मुलगा, लहान मुलगा, ऑप्शन क्रमांक बी. आता इथं तुम्हाला यल निनो आणि ला निना यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर बघा, प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान वाढणे म्हणजेच यल निनो ही कंडिशन उद्भवणे आणि प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान कमी होणे म्हणजेच ला निना. तर याचा परिणाम काय होत असतो तर ज्यावेळी यल निनो ही परिस्थिती असते त्यावेळी पर्जन्यमान कमी होण्याची शक्यता जास्त असते, म्हणजे पाऊस कमी पडतो. आणि ला निना ज्यावेळी ॲक्टिव्ह असतो त्यावेळी पाऊस जास्त पडण्याची शक्यता असते. आता भारतावरील परिणाम या सिच्युएशनचा काय होतो तर भारतामध्ये यल निनो असताना, म्हणजे यल निनोची परिस्थिती ज्यावेळी असते पॅसिफिक महासागरामध्ये त्यावेळी मान्सून जो आहे तो कमकुवत होऊ शकतो, म्हणजे पाऊस कमी पडू शकतो भारतामध्ये. आणि इथं ज्यावेळी ला निना ही कंडिशन पॅसिफिक महासागरामध्ये असते त्यावेळी भारतामध्ये मान्सून चांगला होऊ शकतो, म्हणजे पाऊस देखील मोठ्या प्रमाणावर पडतो. आता तापमानात काय बदल होतो तर वातावरण अधिक उष्ण होते आणि इकडं काय होतं, वातावरण तुलनेनं थंड होतं. आणि यल निनोची कंडिशन ज्यावेळी असते त्यावेळी दुष्काळ पडण्याची शक्यता दाट असते आणि ला निना ज्यावेळी ॲक्टिव्ह असतो त्यावेळी पूर येण्याची शक्यता वाढते. त्याच्यानंतर पुढे 25 नंबर, देवप्रयागजवळ भागीरथी नदी कोणत्या नदीला मिळते? ऑप्शन क्रमांक बघा, इथं 25 नंबरचा प्रश्न आहे, देवप्रयागजवळ भागीरथी नदी कोणत्या नदीला मिळते? ए आहे घागरा, बी आहे कोसी, सी आहे अलकनंदा, डी आहे महानंदा? तर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, देवप्रयागजवळ भागीरथी नदी अलकनंदा नदीला मिळते. पुढे 26 नंबर, पोर्टोरिको गर्ता कोणत्या महासागरातील आहे? मग अशी जे मी तुम्हाला सांगितलं होतं सामुद्रधुनी असेल, त्याच्यानंतर कालवे असतील. बघा, मग अशी मी तुम्हाला प्रश्न सांगितले होते, सामुद्रधुनी, त्याच्यानंतर कालवे, त्याच्यानंतर बेट आणि गर्ता पण विचारलं जातात. गर्ता
याच्यावर तुम्हाला 100% एखादा प्रश्न असतो, आलटून पालटून याच्यावर प्रश्न विचारला जातो. पोर्टोरिको गर्ता कोणत्या महासागरातील आहे? ए आहे अटलांटिक, बी आहे पॅसिफिक, सी आहे हिंदी आणि डी आहे आर्टिक महासागर. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अटलांटिक. आणि या पोर्टोरिको गर्तावर परत पण प्रश्न आलेला आहे, म्हणजे 2 का 3 वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे. पोर्टोरिको गर्ता कोणत्या महासागरातील आहे? तर ही गर्ता अटलांटिक महासागरातील आहे. आणखीन एक गर्ता आहे बघा, मरियाना गर्ता. या गर्तेवर पण तुम्हाला प्रश्न विचारला जातो, मरियाना गर्ता. आता ही जी गर्ता आहे, तर मरियाना गर्ता कुठे आहे? पॅसिफिक महासागर. पॅसिफिक महासागर. आता ज्यांना अजिबातच गर्ता म्हणजे काय माहीत नाही, तर फक्त त्यांच्यासाठी बघा, जसं जमिनीवर सर्वोच्च, जसं पर्वत असतो सर्वोच्च म्हणजे उंचवट्याचा भाग म्हणजेच पर्वत असतो, पर्वताचं शिखर असतं जमिनीमध्ये, तसं समुद्राच्या खाली उलटा पर्वत फक्त लक्षात ठेवायचा. म्हणजे जसं जमिनीवरील सर्वात उंच ठिकाण, तसं समुद्रातील सर्वात खोल ठिकाण म्हणजे गर्ता असते. सर्वात खोल ठिकाण म्हणजे गर्ता असते. आणि सर्वात खोल गर्ता कुठली आहे? मरियाना गर्ता. आणि कुठं आहे? पॅसिफिक महासागरामध्ये. प्रश्न काय होता? पोर्टोरिको गर्ता कोणत्या महासागरातील आहे? उत्तर लक्षात ठेवा, अटलांटिक महासागर. आणि या दोन्ही गर्ता लक्षात ठेवा, तुम्हाला आलटून पालटून प्रश्न दिसतील. 27 नंबर, गहू उत्पादनात जगातील प्रथम क्रमांकाचा देश टिंबटिंब आहे. ए भारत, बी संयुक्त संस्थाने, सी चीन आणि डी आहे कॅनडा. तर 27 नंबरचा चूक उत्तर आहे, गहू उत्पादनामध्ये जगातील प्रथम क्रमांकाचा देश आहे चीन. ऑप्शन क्रमांक सी. पुढे 28 नंबर, थोरियमचे मुख्य खनिज कोणते? ए ॲल्युमिनियम, बी आहे मोनोझाईट, सी आहे युरेनियम आणि डी आहे अभ्र. तर थोरियमचे मुख्य खनिज आहे मोनोझाईट. ऑप्शन क्रमांक बी, मोनोझाईट. पुढं 29 नंबर, कोणत्या देशात महामार्गाला ऑटो रूट्स म्हणतात? कोणत्या देशात महामार्गाला ऑटो रूट्स म्हणतात? ए ग्रेट ब्रिटन, बी आहे जर्मनी, सी आहे इटली आणि डी आहे फ्रान्स. तर इथं फ्रान्स देशामध्ये महामार्गाला काय म्हटलं जातं? ऑटो रूट्स. ऑप्शन क्रमांक डी. त्याच्यानंतर आता तुम्हाला हा पण ट्रेंड आहे, 30 नंबरचा प्रश्न. तर तुम्हाला असं इमेजेस दिल्या जातात एखाद्या उपकरणाचे आणि ते ओळखायला सांगितलं जातं. आणखीन तुम्हाला इतिहासामध्ये लोगो विचारले जातात, म्हणजे बोधचिन्ह विचारले जातात. आता त्या बोधचिन्हामध्ये जे आंतरराष्ट्रीय संघटना आहे तर त्यांची बोधचिन्हे तुम्हाला विचारली जातात. किंवा 12वीच्या पुस्तकामध्ये काही महत्त्वाचे करार आहेत. 2025 मध्ये तुम्हाला सिएटो करार, सिएटो, तर त्याचं बोधचिन्ह विचारलं होतं. काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटना, मग युनो असेल किंवा संयुक्त राष्ट्रसंघ असेल, तर त्याच्यानंतर WTO असेल, तर याची जी बोधचिन्ह आहे तर त्याच्यावर आधारित तुम्हाला इतिहासामध्ये प्रश्न विचारला जातो. त्याच पद्धतीनं भूगोलामध्ये तुम्हाला उपकरणावर आधारित प्रश्न विचारला जातो. तर इथं काय दिलेलं आहे? आकृतीतील उपकरणामधून निद्रव वायुदाब मापकाचा योग्य पर्याय निवडा. निद्रव वायुदाब मापक ह्या 4 आकृत्यांचं निरीक्षण केल्यानंतर आपला निद्रव वायुदाब मापकाची जी अचूक आकृती आहे ती आहे ऑप्शन क्रमांक 2. आणि इथं पण आहे ऑप्शन क्रमांक 2, म्हणजे बी हे आपल्या 30 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक बी. 2 नंबरची जी आकृती आहे तर ती आहे निद्र वायुदाब मापकाची. अशा पद्धतीनं बघा, जवळजवळ आपण काय केलेलं आहे, हे 30 प्रश्न कव्हर केलेले आहेत. इथं आपलं 2014चा जो पेपर होता SSTचा 60 मार्काचा, त्यापैकी पहिले 30 प्रश्न आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहेत. आणि राहिलेले जे 30 प्रश्न आहेत भूगोलाशी संबंधित तर ते आज घेतलेत. म्हणजे इथं 2014, 24 नाही 2014. तर इथं 2014चा आपला पेपर काय झालेला आहे? कंप्लीट झालेला आहे. काही जुने व्हिडिओ जर तुम्ही काढले 2025साठी, मी तुम्हाला 2021 असेल 2024 असेल तर त्यांचे पण व्हिडिओ बनवलेले आहेत, ते पाहू शकता. किंवा आपण नव्याने त्याचे पण व्हिडिओ बनवूया. आता त्याच्यानंतर बघा, अशा पद्धतीनं 2013 पासून 2025 पर्यंत जे काही PYQ आहे तर ते सगळे PYQ मी तुमच्या इथं व्यवस्थित करून घेईन. प्रत्येक पेपर अगदी इन डिटेल आपण अशाच पद्धतीनं पाहणार आहोत. प्रत्येक प्रश्न म्हणजे प्रत्येक 2013 पासून 2025 पर्यंतचे प्रत्येक पेपरचे 60 प्रश्न जर आपण पाहिले, खूप जास्त प्रश्नांचे तुमचे रिव्हिजन होईल. आणि ते सगळे प्रश्न तुमच्या डोळ्याखालून जाणार, ते प्रश्न सगळे तुम्हाला माहीत असणं खूप जास्त गरजेचे आहे. आणखीन एक काल नाही परवा दिवशी आपण एक व्हिडिओ पोस्ट केला होता, 10वी जे उपयोजित इतिहास आहे तर त्याच्यावर आधारित 50 प्रश्न आणि त्याच्यामध्ये MCQ आणि PYQ असे मिक्स क्वेश्चन आपण घेतले होते. आणि त्याच पद्धतीने आपण 6वी पासून 10वी पर्यंत इतिहास आणि भूगोलचे क्वेश्चन घेऊन येणार आहोत. तर ते पण व्हिडिओ सिरीज तुम्ही अजिबात चुकवू नका.
ती पण व्यवस्थित पहा. 6वी ते 10वी आपण स्टेट बोर्ड रिव्हिजन लेक्चर घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये काही थोडा आवाजाचा प्रॉब्लेम आहे, तर ते शक्य झालं तर नवीन व्हिडिओ अपलोड करून देईन. आणि वेळ मिळाला तर इतिहासाचं पण मी काय करेन, तर 6वी ते 12वीपर्यंतचे इतिहासाचे जे पाठ्यपुस्तक आहे किंवा नोट्स आहेत माझ्याकडे, तर त्या नोट्समधून मी काय करेन, तर तुम्हाला ते लेक्चर रिव्हिजन स्वरूपात देण्याचा नक्की प्रयत्न करेन. त्यामुळं शेवटपर्यंत 21 जूनपर्यंत नक्की चॅनलसोबत असंच कनेक्टेड राहा. तुमच्या मित्रमैत्रिणी असतील तर त्यांच्यापर्यंत ही लिंक जरूर शेअर करा. जास्तीत जास्त मुलांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक लाईक जरूर करा. लाईक करण्याचा एकच फायदा असतो की लाईक करण्यामुळं इकडं काही पैसे वाढत नाही, तर लाईक करण्यामुळं हा जो व्हिडिओ आहे तर आणखीन 4-5 मुलांच्यापर्यंत यूट्यूब रिकमेंड करत असतं. त्यामुळं तुम्ही एक जर लाईक केला तर आणखीन एक 5-6 जी मुलं आहेत जी या TET एक्झामची तयारी करत आहेत, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचेल आणि त्यांनासुद्धा या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल. त्यामुळे काय करा, एक लाईक जरूर करा. आणि जर तुम्हाला काही सुचवायचं असेल की मॅडम अशा पद्धतीने व्हिडिओ घ्या, तर त्या पद्धतीनं पण मी व्हिडिओ घेण्याचा नक्की प्रयत्न करेन. चालेल, पुन्हा भेटूया अशाच नवीन PYQ ॲनालिसिसच्या व्हिडिओसोबत किंवा MCQ आणि PYQचा एक व्हिडिओ, चांगला आणि दर्जेदार व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. आणि सर्वांनी छान अभ्यास करा, छान राहा आणि प्रॉपर व्यवस्थित. वेळ कमी आहे, 21 जून म्हणजे अगदी 40 दिवसावर आपल्या पेपर आलेला आहे. त्यामुळं छान पद्धतीने प्रॉपर नियोजन करून अभ्यास सुरू ठेवा. चालेल, धन्यवाद.